Good morning, all of you. तर आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 20 हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड अँड हायपोथेसिस. याच्यात काय काय बघायचंय बघा. पहिला पॉईंट असेल हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड, मग असेल स्टेजेस इन हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड, तिसरा पॉईंट नेचर ऑफ हायपोथेसिस, नंतर कंडिशन ऑफ साइन हायपोथेसिस, पाचवा असेल व्हेरिफिकेशन ऑफ हायपोथेसिस, सहावा प्रूफ ऑफ हायपोथेसिस आणि लास्ट असेल काइंड्स ऑफ हायपोथेसिस. आता हा जो काही कम्प्लीट चॅप्टर आहे तो थिअरीचा आहे. याच्यावर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काही येत नाही. पण क्वेश्चन नंबर 4च्या दृष्टीने जर विचार केला असेल तर कंडिशन्स ऑफ साऊंड हायपोथेसिस असेल किंवा काइंड्स ऑफ हायपोथेसिस असेल आणि नेचर ऑफ हायपोथेसिस आणि व्हेरिफिकेशन म्हणजे पॉईंट नंबर 3, 4, 5 आणि 7 या पॉईंटवर बऱ्याचदा एक्झाम मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे काही वेळा हायपोथेसिस म्हणजे नक्की काय किंवा हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड म्हणजे काय, याची डेफिनेशन काय किंवा हायपोथेसिसचे प्रकार काय, अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतील ते क्वेश्चन नंबर 2 मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारले गेलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3च्या दृष्टीने 1, 2 आणि 4च्या दृष्टीने हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. तर यात आपण बघणार आहोत पहिल्यांदा हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड. आता डायरेक्टली आपण मेथडकडे जाण्यापूर्वी काही सक्सेसफुल डिस्कवरी बघूया ज्या ठिकाणी या हायपोथेसिसचा वापर करण्यात आला आणि काय शोध लागलेला आहे तो. तर पहिला आहे कोनटिकी एक्सपिडिशन. सिमिलॅरिटीज बिटवीन द एन्शियंट ट्रॅडिशन्स ऑफ नेटिव्ह ऑफ साउथ सी आयलंड अँड इनहॅबिटंट्स ऑफ साउथ अमेरिका. Hypothesis: Natives of South Sea Island came from South America. Hypothesis disputed. Impossible for primitive people to travel for months. Testing: Scientists undertook trip in boat and arrived at destination after little over 100 days. आता मी काय केलंय, कम्प्लीट स्टोरी लिहिण्यापेक्षा त्याचे काही पॉईंट्स काढलेत. आता झालंय काय ते बघा. हे जे साऊथ सी आयलंड आहे आणि साऊथ अमेरिका आहे, या दोन्हीकडे जाणारी जी काही लोक आहेत, त्या लोकांची ज्या काही संस्कृती आहेत, त्यांच्या ज्या काही परंपरा आहेत, त्याच्यामध्ये लोकांना किंवा जे कोण सोशोलॉजिस्ट होते त्यांना सिमिलॅरिटीज आढळल्या, म्हणजे काही गोष्टीत समानता आढळली. मग आता दोन वेगवेगळ्या जागी राहणाऱ्या लोकांच्या परंपरांमध्ये समानता का आहे किंवा साम्य का आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी एक हायपोथेसिस झालं. हायपोथेसिस म्हणजे काय असतं, तर ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही किंवा एखादा एस्टॅब्लिश रूल असतो तो तुमच्या समोर असणारा प्रश्न हा सोडवू शकत नाही, तेव्हा कोणती ना कोणती गोष्ट ही आपण गृहीत धरतो की ही गोष्ट कदाचित या गोष्टीमुळे घडलेली असेल किंवा त्या जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं मे बी हे एक्स वाय झेड हे कारण असेल. मग याला म्हणायचं हायपोथेसिस. मग इकडे तसं एक हायपोथेसिस फॉरवर्ड करण्यात आलं की साऊथ सी आयलंड मध्ये जे काही लोक राहत आहेत त्यांचं मूळ ओरिजिन आहे साऊथ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेतून काही माणसं साऊथ सी आयलंडला गेली आणि त्याच्यानंतर साऊथ सी आयलंडला जी काही लोकवस्ती आहे ती तयार झालेली आहे. म्हणजेच काय, साऊथ सी आयलंड मध्ये जो कोण माणूस राहत आहे त्यांचे पूर्वज जे साऊथ अमेरिकन आहेत. आता हायपोथेसिस वर वाद निर्माण झाल्याचं कारण काय, तर मी अंतर पण लिहिलंय बघा. साऊथ अमेरिका आणि साऊथ सी आयलंड यामधील अंतर आहे 13,504 किलोमीटर. मग आपले पूर्वज एवढं लांबचं अंतर कशा प्रकारे कव्हर करू शकतात ते कोणालाही समजत नव्हतं. मग सायंटिस्टनी काय केलं, त्या काळी जर ट्रॅव्हल करायचं असेल तर कोणती गोष्ट अस्तित्वात असू शकते, तर तो शकतो तराफा, ज्याला आपण प्रिमिटिव्ह बोट म्हणू शकतो. मग सायंटिस्टनी ठरवलं की आपण तेवढा प्रवास करून बघूया. मग त्यांनी ती बोट घेतली आणि प्रवास करायचा प्रयत्न केला. तर लक्षात आलं 100 दिवसाच्या प्रवासानंतर साऊथ अमेरिकेवरून साऊथ सी आयलंडला किंवा त्या जागी पोहोचता येतं. आणि यावरून लक्षात आलं की त्यांचा हायपोथेसिस बरोबर आहे की साऊथ अमेरिका आणि साऊथ सी आयलंड या दोन्हीकडे राहणारे जी काही माणसं त्यांच्या परंपरांमध्ये साम्य आहे. याचं कारण काय, तर साऊथ सी आयलंड मध्ये जे काही लोक आहेत त्यांचे पूर्वज साऊथ अमेरिकेमधून आलेले आहेत. तर हे होतं फर्स्ट एक्झाम्पल. प्रत्येक ठिकाणी हायपोथेसिस काय करणार आहे ते सांगतोय. इस्टॅब्लिश जो काही रूल असेल किंवा वेल इस्टॅब्लिश जी काही गोष्ट असेल ती ज्यावेळी तुमच्या समोर असणारा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या समोर असणारी सिच्युएशन असेल त्याचं उत्तर देऊ शकणार नाही, त्यावेळी एक नवीन गोष्ट, नवीन गृहीतक किंवा नवीन एखादं सजेशन असेल की अशा प्रकारे गोष्ट घडली असेल असं काहीतरी मानलं जातं. त्या टेस्टिंग केलं जातं आणि जर ती गोष्ट प्रूव्ह झाली तर ती इस्टॅब्लिश झाली असं मानलं जातं आणि जर ती गोष्ट प्रूव्ह झाली नाही तर नवीन हायपोथेसिस शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तर इकडे तसं यांच्या दोन ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्या परंपरांमध्ये साम्य काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी एक हायपोथेसिस पुट करण्यात आलं. ते टेस्टिंग करण्यात आलं आणि ज्यावेळी ती गोष्ट लक्षात आली की खरंच असं प्रवास करणं शक्य आहे त्यावेळी ती गोष्ट मान्य करण्यात आली की साऊथ अमेरिकन हेच ओरिजिनल पीपल आहेत ज्यांच्याकडून काही माणसं साऊथ सी आयलंड मध्ये गेली आणि याच्यामुळे त्यांच्या ट्रॅडिशन मध्ये साम्य आहे. ही स्लाइड समजली आहे का? आता ऍज अ स्टोरी आपण एकूण 5 पॉईंट बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टोरी होती कोनटिकी एक्सपिडिशनची. नेक्स्ट स्लाइडला जातोय. पुढे आहे डिस्कवरी ऑफ नेपच्यून. आता इकडे काय झालंय बघा. Astronomers calculated the orbit of Uranus. In 1820, Bowart observed that Uranus does not move in calculated orbit. Hypothesis: there must be a planet beyond Uranus, disturbing gravitational force of Uranus. Adam in England and Leverrier in France calculated the size and position of unknown planet.
द ग्रेट बर्लिन टेलिस्कोप फाउंड दी प्लॅनेट. दिस प्लॅनेट वॉज नेम ॲज नेपच्यून. नेपच्यूनचा शोध कसा लागला ते सांगितलेलं आहे. आता इकडे काय झालंय बघा, युरेनसच्या ऑर्बिट म्हणजे एखाद्या ग्रहाची सूर्यमालेत फिरण्याची जी काही कक्षा असते ती ऍस्ट्रॉनॉमर्स म्हणजे खगोलशास्त्रज्ञ असतात ते कॅल्क्युलेट करतात. मग इकडे झालं काय, युरेनस नक्की कोणत्या कक्षेत फिरणार आहे, कसा फिरणार आहे, हे जे काही खगोलशास्त्रज्ञ होते त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं होतं. पण 1820 मध्ये एका खगोलशास्त्रज्ञाच्या लक्षात आलं युरेनसची जी कक्षा आपण डिसाईड केलेली आहे त्या कक्षेत तो फिरत नाहीये. मग काय झालं, एक नवीन हायपोथेसिस झालं. कारण काय, ऑलरेडी इस्टॅब्लिश जे काही ऑर्बिट होतं, जे काही ऑलरेडी कॅल्क्युलेटेड ऑर्बिट होतं ते यांच्या एक्झिस्टिंग फॅक्टला सपोर्ट करत नव्हतं. युरेनस असं का करतोय यासाठी एक हायपोथेसिस पुट फॉर्थ करण्यात आलं की युरेनसच्या आसपास नवीन एखादा ग्रह असला पाहिजे ज्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे युरेनसचं जे काही ग्रॅव्हिटेशनल त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे युरेनसच्या कक्षेमध्ये काही ना काहीतरी बदल होतोय. मग त्यानंतर झालंय काय, ॲडम इन इंग्लंड अँड लेव्हियर इन फ्रान्स कॅल्क्युलेटेड दी साईज अँड पोझिशन. म्हणजे नक्की तो ग्रह कुठे असला पाहिजे आणि त्याची नक्की आकार केवढा असला पाहिजे याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. ज्यावेळी पोझिशन अँड साईज मिळाली त्यानंतर ग्रेट बर्लिन टेलिस्कोपच्या साहाय्याने त्या ग्रहाचा शोध घेण्यात आला. जो काही नवीन ग्रह मिळाला त्याला मानण्यात आलं नेपच्यून. इकडे पण तीच थिअरी आहे, कॅल्क्युलेटेड ऑर्बिट होतं म्हणजे ते एक्झिस्टिंग गोष्ट होती. पण ज्यावेळी नवीन फॅक्ट समोर आले जे ते एक्झिस्टिंग गोष्ट जी काही आहे त्याला कॉन्फ्लिक्ट करू लागले किंवा कॉन्ट्राडिक्ट करू लागले, त्यावेळी काहीतरी नवीन गोष्ट घडली असेल किंवा नवीन काहीतरी कारण असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, जे इकडे होतं एक नवीन प्लॅनेटचं एक्झिस्ट असणं. मग तिकडे नंतर काय करण्यात आलं, तर तो प्लॅनेट कुठे असू शकतो, किती आकारात असू शकतो आणि किती कॅपॅसिटीचा असला पाहिजे जेणेकरून युरेनसच्या ऑर्बिटमध्ये फिरण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला इंटरफेअर करू शकेल त्याचा एक अंदाज मांडण्यात आला आणि त्या अंदाजाप्रमाणे शोध घेतल्यानंतर नवीन ग्रहाचा शोध लागला. ही होती आपली सेकंड स्टोरी, डिस्कव्हरी ऑफ नेपच्यून. यात काही शंका आहे का, काही समजलं नाही असं आहे का? कारण कदाचित याच्यावर पण काही वेळा शॉर्ट नोट येऊ शकते. ज्या ठिकाणी काय करतात, हायपोथेसिस म्हणजे काय विचारलं जातं किंवा हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड म्हणजे काय आणि त्यानंतर या जे काही मी स्टोरी सांगतोय त्यातील कोणती एक स्टोरी विचारली जाते. क्वेश्चन नंबर 12 मध्ये असेल किंवा क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण असू शकेल. ओके, नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. द कॉज ऑफ बर्निंग. Burning consists of giving of substances known as phlogiston. Some metal, when heated, leave powder-like substance known as calx. The calx is heavier than the metal from which it is formed. Conflict with phlogiston theory, hypothesis by Lavoisier that burning involves absorption of large quantities of air. Consequence, deduce that nothing more can burn until fresh air let in. Experiment on phosphorus and sulfur. Investigation showed that burning involves combination of the burning substance with oxygen in the air. आता इकडे काय झालंय बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, फ्लोजिस्टन थिअरी आहे म्हणजे जो का मी पहिल्या पॉईंटला फ्लोजिस्टन हा शब्द लिहिलाय ही एक इस्टॅब्लिश थिअरी होती की ज्यावेळी एखादी वस्तू असेल, एखादी गोष्ट असेल जी जळते त्यावेळी त्यातील काही भाग सोडून देते आणि जळाल्यानंतर जे काही उरतंय त्याचं वजन हे ओरिजिनल गोष्टीपेक्षा कमी असणार आहे. त्यानंतर काय लक्षात आलं, काही मेटलला ज्यावेळी हिट देण्यात आली, काही मेटलचं ज्यावेळी ज्वलन करण्यात आलं त्यावेळी एक पावडर तयार झाली ज्याचं नाव होतं काल्स. पण ही जी काय काल्स होती ही ओरिजिनल मेटलपेक्षा जास्त वजनाची होती, त्यामुळे कॉन्फ्लिक्ट तयार झालाय. फ्लोजिस्टन थिअरी काय म्हणते, जाळल्यानंतर जे काही उरणार आहे त्याचं वजन कमी असलं पाहिजे, पण हा जो काही काल्स तयार झालाय मेटल जाळल्यानंतर त्याचं वजन जास्त आहे. मग अशा वेळी हायपोथेसिस झालं जे दिलं लॅव्हेजियरने. त्याने सांगितलं काय की ज्यावेळी एखाद्या गोष्टीचं ज्वलन होतं त्यावेळी तो करतोय काय, हवेतील काही घटक ऍब्झॉर्ब करण्याचं, शोषून घेण्याचं काम करतंय. मग याचाच अर्थ काय होतोय लक्षात घ्या की एखादी गोष्ट तोपर्यंत जळत राहणार आहे जोपर्यंत हवेत तो घटक आहे. तो घटक म्हणजे काय आता आपण सांगू शकतो, तो घटक आहे ऑक्सिजन. कारण बघा आपण पण शाळेत असताना एक एक्सपेरिमेंट बघितलं होतं की एक भांड्यात पाणी घ्यायचं, त्याच्यात एक मेणबत्ती लावायची, ती मेणबत्ती पेटवायची आणि पेटवल्यानंतर त्या मेणबत्तीच्या वर एक काचेचा ग्लास ठेवायचं. मग होणार काय, त्या ग्लासमध्ये जोपर्यंत ऑक्सिजन आहे तोपर्यंत ती मेणबत्ती जळत राहते, ज्यावेळी ऑक्सिजन संपेल त्यावेळी ती मेणबत्ती विझणार आहे. त्याच गोष्टीचं ओरिजिन द कॉज ऑफ बर्निंग मध्ये सांगितलेलं आहे, पण त्यावेळी गोष्ट एस्टॅब्लिश नव्हती. मग आता याने जे काय हायपोथेसिस सांगितलं ते प्रूव्ह केलं पाहिजे. मग त्याने केलं काय, तर त्याने फॉस्फरस घेतला आणि कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लक्षात झालं जोपर्यंत हवेमध्ये ऑक्सिजन होता तोपर्यंत फॉस्फरस जळाला, ज्यावेळी ऑक्सिजन संपला त्यावेळी फॉस्फरस जळणं थांबलंय. त्याच प्रमाणात सल्फरचं झालं. मग या इन्व्हेस्टिगेशन वरून त्याने फायनल कन्क्लुजन काढलं की ज्यावेळी एखादी गोष्ट जळते त्यावेळी त्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक म्हणजे जळणाऱ्या गोष्टीचा सबस्टन्स प्लस ऑक्सिजन, आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे मेटल जाळल्यानंतर जो काही काल्स मिळतोय त्याचं वजन हे ओरिजिनल मेटलपेक्षा जास्त आहे, कारण काल्स मध्ये ते मेटल प्लस ऑक्सिजन अशा दोन गोष्टी आहेत. तर ही होतं आपली तिसरी स्टोरी, द कॉज ऑफ बर्निंग. इकडे एक्झिस्टिंग थिअरी होती जी होती फ्लोजिस्टन थिअरी, जी मानत होती एखादी गोष्ट जाळल्यानंतर कमी वजनाची काहीतरी नवीन गोष्ट तयार होणार आहे. पण ज्यावेळी मेटल झालं त्यावेळी लक्षात आलं
की त्यापेक्षा जास्त वजनाची एक गोष्ट तयार होते. मग जास्त वजन नक्की काय येतंय तर त्याचा शोध लावायचा प्रयत्न लॅव्हिजियरने केला आणि त्याने सांगितलं की हवेतील एक घटक ज्वलनाच्या वेळी ती वस्तू शोषून घेते, ज्याला आता आपण ऑक्सिजन म्हणू शकतो, जो त्यावेळी माहित नव्हता. ऑक्सिजनमुळे जास्त वजनाची वस्तू तयार होते. त्यानंतर त्याने टेस्टिंग केलं फॉस्फरसवर आणि सल्फरवर आणि ती गोष्ट इस्टॅब्लिश झाली आणि आज आपण ती गोष्ट मानतोय. ही होती आपली पॉईंट नंबर 3. नेक्स्टला जाऊया का? काही समजलं नसेल तर या पॉईंट बद्दल विचारा, नाहीतर आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. ओके, जातोय. Rumford investigation into nature of heat. आता इकडे काय झालंय बघा, when two bodies of different temperature are brought in contact, they reach the same temperature. Heat flows from higher temperature to lower temperature. No change in weight. Heat is weightless substance called as caloric. This theory failed to explain creation of heat by friction. Rumford suggested hypothesis that heat is produced and communicated by motion. Testing hypothesis established. इकडे सुद्धा हीटच्या संदर्भात एक इस्टॅब्लिश थिअरी आहे. इकडे काय म्हटलंय, दोन वेगवेगळ्या तापमानाच्या गोष्टी ज्यावेळी एकमेकांच्या संपर्कात आणल्या जातील त्यावेळी होणार काय, तर दोघांचे टेम्परेचर सेम बनेल. याचं कारण काय, हीट जी आहे जी हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे जाते. मग यानंतर झालं काय, यांनी अजून एक गोष्ट थिअरीमध्ये सांगितली होती ओरिजिनल थिअरीमध्ये, की हीटला वजन नसतं. पण त्यानंतर झालं काय, ही जी काय थिअरी होती, हीट ट्रान्सफर होण्याची थिअरी जी काय होती, ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात सक्सेसफुल झाली नाही. फॉर एक्झाम्पल फ्रिक्शनचं घ्या. आपण थंडीच्या वेळी हातावर हात घासतो आणि त्यावेळी आपले हात गरम होतात. मुळात आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर असतं का, किंवा हातामध्ये काही टेम्परेचर असतं का? आपण हातावर हात घासून टेम्परेचर जनरेट करतो, पण इकडे एक्झॅक्टली ती गोष्ट का जनरेट झाली हे सांगू शकले नाही. हे विचार करा, लाकडावर लाकूड घासून फ्रिक्शनमुळे आग तयार होते, पण त्यावेळी ओरिजिनली त्या लाकडात काही टेम्परेचर असतं का, किंवा काही हीट असते का? नाही. तर आपण फ्रिक्शनमुळे ते हीट जनरेट करत असतो. पण यांच्या थिअरीच्या मध्ये काय, दोन बॉडीमध्ये डिफरंट टेम्परेचर असणार आहे. हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे ते हीट ट्रान्सफर होणार आहे. पण प्रत्यक्षात जर दोन्हीमध्ये हीट नसेलच तर ते हीट तयार कशी झाली ही ओरिजिनल कॅलोरिक थिअरी सांगत नव्हती. मग अशा वेळी झालंय काय, रूमफोर्ड जो होता तो होता सुपरिटेंडंट किंवा सुपरवायझर. त्याने कॅननची जी काही प्रोसेस असते, म्हणजे तोफा बनवण्याचा जो काही मिलिटरीचा कारखाना आहे, तिकडे त्याने ऑब्झर्व केलं की फ्रिक्शनमुळे किंवा एखादी गोष्ट कटिंग करताना असेल किंवा कोरीव काम करताना असेल, हीट जनरेट होते. मग त्याने एक थिअरी किंवा हायपोथेसिस सजेस्ट केलं की हीट इज प्रोड्यूस अँड कम्युनिकेटेड बाय मोशन. मोशनचा अर्थ होतोय गती, गतीचा अर्थ प्रत्येक वेळी धावण्याचा होत नाही, कोणत्याही प्रकारची हालचाल. मग अशा प्रकारच्या हालचालीमुळे किंवा मोशनमुळे त्याच्या मते हीट तयार होते आणि ती कम्युनिकेट केली जाते. मग त्याने केलं काय, ही गोष्ट आता प्रूव्ह केली पाहिजे होती. मग त्याने एक मिक्सर घेतला. आता जर तुम्ही मिक्सर म्हणजे काय, तर कॉन्क्रीट किंवा जर स्लॅब टाकत असतात तर त्यावेळी आपण एक मिक्सर बघितला असेल, जो सतत फिरत असतो, त्याच्यामध्ये सगळं सिमेंट आणि टाकलं जातं. त्याचं मिक्सर जे काही असेल ते नंतर बाहेर मग स्लॅबमध्ये ओतलं जातं. तर अशाच प्रकारचा त्याने मिक्सर घेतला. त्याचप्रमाणे त्याने एक गनचा बॅरल घेतला आणि त्या गन बॅरलमध्ये पाणी भरलं आणि ते तो मिक्सरमध्ये टाकला. आणि त्यानंतर तो जो काही मिक्सर होता तो सलग घोड्यांच्या मदतीने 2 तास फिरवत राहिला. आणि 2 तासाने फिरवल्यानंतर लक्षात काय आलं, तर ते गन बॅरलमध्ये जे काही पाणी होतं ते पाणी बॉईल झालेलं होतं, म्हणजे उकळत होतं. याचाच अर्थ काय, ज्यावेळी त्या गन बॅरलला मिक्सरच्या सहाय्याने मोशन देण्यात आली त्यावेळी हीट जनरेट झाली. आणि याच्यामुळे रूमफोर्डची जी काही थिअरी होती की हीट जनरेट होण्याचं कारण काय, तर मोशन, ही गोष्ट प्रूव्ह झाली. तर इकडे पण तेच आहे. एक्झिस्टिंग थिअरी किंवा एक्झिस्टिंग रूल होता कॅलोरिक थिअरी. ज्यावेळी कॅलोरिक थिअरी फ्रिक्शनमुळे हीट का जनरेट होते याचं उत्तर देऊ शकली नाही, त्यावेळी रूमफोर्डने नवीन एक सजेशन दिलं, ज्याला आपण म्हणायचं हायपोथेसिस. त्याचप्रमाणे त्या सजेशनवर एक्सपेरिमेंट झाले आणि एक्सपेरिमेंट नंतर लक्षात आलं की मोशनमुळे हीट जनरेट होते. हा पण समजलाय का बघा? समज असेल तर आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. पुढे आहे रोंजेन्स डिस्कवरी ऑफ एक्स-रेज. Rontgen's discovery occurred accidentally in Würzburg, Germany lab, where he was testing whether cathode rays could pass through glass when he noticed a glow coming from nearby chemically coated skin. He dubbed the rays that caused this glow X-rays because their unknown nature. X-rays are electromagnetic energy waves that act similar to the light rays but at wavelength approximately 1,000 times shorter than those of light. Rontgen holed up in his lab and conducted a series of experiments to better understand his discovery. He learned that X-rays penetrate human flesh but not higher density substances as bones or lead, and they can be photographed. आता इकडे झालंय काय लक्षात घ्या, तर काचेच्या एका बंद नळीमध्ये जर तुम्ही उच्च दाबाचा विद्युत प्रवाह सोडला असेल तर काही रेस तयार होतात.
आता रेजचं नक्की नाव काय हे माहित असल्यामुळे आपण जसं एखादी गोष्ट माहित असेल तर एबीसी XYZ म्हणतो, त्याच प्रकारे अरुण जैनने त्याचं नाव एक्स रेज दिलं. झालं काय, एक्सरे वर एक्सप्लेन करत असताना त्याच्या लक्षात आलं की काचेच्या नळीच्या आरपार ज्या काही रेज आहेत ते जात आहेत. मग त्याने केलं काय, फोटोग्राफी करण्यासाठी काही प्लेट वापरण्यात येतात, त्या प्लेट काचेच्या बाहेर लावल्या आणि त्यातनं या एक्सरे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. झालंय काय, त्यावेळी त्या लक्षात आलं की एक्सरेज ज्या आहेत, समजा फोटो पेपर आणि एक्सरे ज्याच्यामध्ये जर एखादं ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टच्या आरपार एकतर एक्सरेज जात आहेत किंवा काही वेळा त्या ऑब्जेक्टची जी काही सावली आहे ती त्या फोटोग्राफीच्या प्लेटवर पडते आणि त्यामुळे फोटोग्राफीच्या प्लेटवर काहीतरी चेंजेस होत आहेत. त्याने केलं काय, वेगवेगळे मेटल ठेवले, वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या आणि बघितल्या कोणत्या गोष्टीतून एक्सरे पास होतोय आणि कोणत्या गोष्टीतून होत नाहीये. आता अशा प्रकारे टेस्टिंग करताना त्याने हातात एक मेटलची पट्टी पकडली, त्यातून एक्सरे सोडले आणि दुसऱ्या बाजूला फोटोग्राफीचे प्लेट ठेवल्या. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की त्याची ज्या काही 2 बोटं आहेत त्या बोटाच्या हाडाची प्रतिमा ही त्या फोटोग्राफीच्या प्लेटवर पडली. त्याच्यावरून त्या लक्षात आलं की हे जे काही एक्सरेज आहेत ते जर लोअर डेन्सिटीचा असेल, कमी क्षमतेचं जर एखादं मेटल असेल त्याच्यातून आरपार जाऊ शकतात. माणसाची जी काही स्किन आहे किंवा मांस आहे याच्यातून आरपार जाऊ शकतात, पण हायर डेन्सिटी फॉर एक्झाम्पल आपली जी हाडं आहेत त्याच्या आरपार जाऊ शकत नाहीत. मग जर हाडाच्या आरपार जर एक्सरे जाऊ शकत नाही तर ते काय करणार आहेत, आपल्या हाडांची सावली ही फोटोग्राफिकचे जे काही पेपर आहेत किंवा प्लेट आहेत त्याच्यावर रिफ्लेक्ट करणार आहेत आणि याचद्वारे शोध लागलाय एक्सरेचा. म्हणून आज बघा, आपलं जर एखादं हाताचं हाड असेल, पायाचं हाड असेल, जर फ्रॅक्चर झालं असेल तर आपली पूर्ण बॉडी जी आहे ती उघडून नक्की हाडाचं काय झालं हे बघण्यापेक्षा एक्सरे काढण्यात येतो. ज्या ठिकाणी काय होतंय तर तुमचं जो काही हाड आहे त्याची प्रतिमा याचं जर लक्षात घ्या, तुमच्या हाताच्या हाडाच्या किंवा पायाच्या हाडातून एक्सरे जाऊ शकत नाहीत. मग ते तुमच्या स्किन मधून जातात आणि जो काही रिमेनिंग पार्ट आहे त्याचं जे काही रिफ्लेक्शन आहे ती असते तुमच्या बोनची पोझिशन, ज्याच्यावरून लक्षात येतंय एखाद्याचं हाड फ्रॅक्चर झालंय का, ओरिजिनल पोझिशन मध्ये आहे किंवा नाही, किंवा रिकव्हर झालंय किंवा नाही. याला म्हणायचंय कोनजेन्स डिस्कव्हरी ऑफ एक्सरे. जिकडे सुरुवातीला तो काय शोधत होता, एक्सरेज काचेतून जाऊ शकतात की नाही. नंतर त्या लक्षात आलं की जे काही फोटोग्राफीसाठी प्लेट वापरतायत त्याच्यावर एक्सरेजचा काहीतरी परिणाम होतोय. मग त्याने मध्ये मध्ये ऑब्जेक्ट बघितलं की लोअर डेन्सिटीचा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यातून ती गोष्ट पार होते आणि फोटोग्राफी पेपरवर त्याचं रिफ्लेक्शन काहीतरी होतंय. हायर डेन्सिटी असेल तर पार होत नाही. अशा वेळी हायर डेन्सिटी जे काही ऑब्जेक्ट असेल त्याची सावली फोटोग्राफिकच्या पेपरवर किंवा प्लेटवर पडते. अशाच प्रकारे एक्सपेरिमेंट करताना त्याने त्याच्या बोटाने एक ऑब्जेक्ट पकडलं होतं की एक मेटल पकडलं होतं आणि त्यातून एक्सरे लक्षात आलं की ही जी काही एक्सरेज आहेत, म्हणजे ज्या काही रेज जनरेट झाल्या आहेत त्या जनरेट झालेल्या रेज ह्या आपल्या हाडातून आरपार जात नाहीत, पण आपल्या हाडाची सावली देत आहेत. आणि यावरून नंतर आता मेडिकल सायन्स मध्ये एक्सरेचा वापर करण्यात येतोय. ही थिअरी समजली का बघा? जर काही शंका असेल तर विचारा. लॉजिकचा डिरेक्टली सायन्सशी काही संबंध नाहीये, पण काही गोष्टी ठिकाणी हायपोथेसिस कशा प्रकारे वापरला जातं हे शोधण्यासाठी ज्या काही सायन्सच्या इस्टॅब्लिश थिअरी असतील, मग सायन्सच्या असतील किंवा जिओग्राफीच्या असतील, त्यांचं इकडे ॲज एक्झाम्पल दिलेलं आहे, जे कदाचित क्वेश्चन नंबर 12 मध्ये सुद्धा हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड म्हणजे काय आणि विथ एक्झाम्पल मग कोणती थिअरी असेल, मग ती रुमफर्टची असेल की रोडजेनची असू शकेल किंवा कोणती एक्सपिडिशन असेल, हे पण विचारलं जाऊ शकेल. तर काही शंका असेल, काही संबंध असेल तर विचारा, नाहीतर आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया. ओके, नेक्स्ट स्लाइडकडे जातोय. पुढे स्टेजेस इन हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड. स्टेजेसचा अर्थ काय, तर एखादा हायपोथेसिस आपण ज्यावेळी तयार करतो, ज्यावेळी ते इस्टॅब्लिश होतो त्यावेळी नक्की त्याच्या स्टेप्स काय आहेत, हायपोथेसिस कसं जनरेट होतं, कशा प्रकारे त्याच्यावर प्रोसेस केली जाते आणि त्यानंतर फायनल रिझल्ट कसा मिळतो. तर प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्या, हायपोथेसिसवर कोणताही प्रश्न आला तर एक गोष्ट तुम्ही कॉमन लिहू शकता की ज्यावेळी इस्टॅब्लिश रूल असेल, इस्टॅब्लिश लॉ असेल, तो तुमच्या समोर आलेले प्रॉब्लेम असेल, तुमच्या समोर आलेली सिच्युएशन असेल, त्याचा आन्सर देऊ शकत नाहीत. अशा वेळी अनेक जण हायपोथेसिस म्हणजे एखादं सजेशन असेल किंवा गृहीतक असेल किंवा एक प्रपोज सोल्युशन असेल ते देण्याचा प्रयत्न करतील. ज्यावेळी असं सोल्युशन देण्यात येईल त्यावेळी त्याच्यावर एक्सपेरिमेंट केले जातील. एक्सपेरिमेंट केल्यानंतर जर ती गोष्ट प्रूव्ह झाली की आपण जे काही सोल्युशन सांगतोय तेच त्या सिच्युएशनला ऍप्लिकेबल आहे, तर ते हायपोथेसिस हे इस्टॅब्लिश झालंय किंवा कन्फर्म झालं असं मानण्यात येईल. जर ती गोष्ट त्या सिच्युएशनला आन्सर करू शकली नाही तर ते हायपोथेसिस डिस्कार्ड केलं जाईल आणि नवीन गोष्टीचा, नवीन कारणाचा म्हणजेच नवीन हायपोथेसिसचा शोध घेण्यात येईल. पण सर्वात महत्त्वाचं आहे इस्टॅब्लिश रूलने त्या गोष्टीचा आन्सर न देणं. ॲज लॉंग ॲज इस्टॅब्लिश जी काही गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, हातातून एखादी गोष्ट सोडल्यानंतर ती खाली पडते. मग जोपर्यंत हातातून सुटणारी एखादी गोष्ट ती खाली पडत राहील तोपर्यंत आपण विचार करणार नाही. पण ज्यावेळी हातातून सुटणारी गोष्ट ही खाली पडण्याऐवजी वर जाईल त्यावेळी आपण विचार करू की नक्की उलट का होतंय. मग आपण शोध घेण्याचा प्रयत्न करू. त्यावेळी आपण जी काही कारणं शोधणार आहोत त्याला आपण हायपोथेसिस मानायचं आहे. तर आता आपण याचे स्टेजेस बघूया. पहिलं आहे फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस ॲज अ टेंटेटिव्ह. When a familiar solution fails to account for the observations
or when a new fact cannot be explained by the known laws, the scientists put forward a tentative solution called hypothesis. इकडे तेच सांगितलेलं आहे, एस्टॅब्लिश रूल असेल, तो जे काही तुम्ही ऑब्झर्व करताय त्याचा आन्सर किंवा जी काही नवीन घटना घडली आहे त्याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही, त्यावेळी शास्त्रज्ञ काय करणार आहेत, एखादं नवीन सोल्युशन आणण्याचा प्रयत्न करणार. आता टेंटेटिव्ह काय लक्षात घ्या, तर हायपोथेसिस हे परमनंट नसतं. हायपोथेसिस वर एक्सपेरिमेंट होईल आणि जर त्याने त्या सिच्युएशनला आपण खरंच ऍप्लिकेबल आहोत, खरंच आपण त्या गोष्टीचं कारण आहोत हे जर सिद्ध केलं तर मग ते इस्टॅब्लिश होऊन त्याचा रूल होऊ शकतो. पण प्रत्येक वेळी हायपोथेसिसचा रूल होतो जसं नाही, म्हणून त्याला आपण टेंटेटिव्ह किंवा प्रोव्हिजनल मानू शकतो. इस्टॅब्लिश झालं, कन्फर्म झालं तर ठीक आहे, नाही झालं तर इमिजिएटली ते डिस्कार्ड होईल आणि सायंटिस्ट काहीतरी नवीन सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करत राहतील. सेकंड पॉइंट, collection of additional facts and modification of hypothesis if necessary. By using hypothesis as a guide, scientists observe new facts which are relevant to the problem. The additional facts may not support the hypothesis. याचा अर्थ काय, फक्त एखाद्या गोष्टी संदर्भात हे कारण असेल एवढं सांगून सायंटिस्ट थांबत नाही, तर तो त्या संदर्भात काही रिलेटेड डाटा मिळतोय का, माहिती मिळतोय का बघतोय. जसं आपण याचं एक्झाम्पल घेतलं होतं, हीटचं एक्झाम्पल घेतलं होतं, बरोबर आहे, कॉज ऑफ बर्निंगचं एक एक्झाम्पल असेल. त्या ठिकाणी बघा, बर्निंगचा कॉज असताना त्याने काय केलं, तर वजन का वाढते तर हवेमुळे, मग तो एवढं सांगून थांबलाय का, तर त्याने त्याच्यावर अजून काही गोष्टीचा शोध घेण्यासाठी फॉस्फरस घेतलेला आहे, सल्फर घेतलेला आहे, काही मेटल घेऊन त्यांच्यावर त्यांनी एक्सपेरिमेंट केले आणि खरंच आपण जे काही सांगतोय त्याला सपोर्ट करणारा डाटा मिळतोय का, खरंच बर्निंगसाठी हवेची गरज लागते का, हे त्यांनी टेस्ट केलं होतं. मग अशाच प्रकारे ज्यावेळी एखादा हायपोथेसिस, एखादं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करण्यात येतो, त्यावेळी त्या सोल्युशनला सपोर्टिव्ह जो काही डाटा असेल तो शोधण्याचा प्रयत्न करण्यात येतो. पण त्यावेळी मॉडिफिकेशन का करण्यात येतं, तर समजा जो काही डाटा मिळतोय तो जर तुम्हाला सजेस्ट करतोय की फक्त बाबा हवा नाही, अजून काहीतरी तिसरा घटक आहे, त्याच्यामुळे हे बर्निंग पॉसिबल होत आहे, तर अशा वेळी तो काय करणार आहे, जे काय हायपोथेसिस आहे त्याच्यात बदल करेल आणि ती नवीन गोष्ट ऍड करेल. जर तुम्हाला मी सांगितलं उद्या एखादं प्रेझेंटेशन द्या किंवा स्पीच द्या, तर अशा वेळी तुम्ही जे काही पॉईंट्स तयार करतात, नवीन डाटा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करता. किंवा जर तुम्ही एखादी गोष्ट म्हणताय, एबीसी नावाची गोष्ट 1920 मध्ये घडलेली आहे, पण जर तुम्हाला इंटरनेटवर मिळतंय की ती गोष्ट 1930 मध्ये घडलेली आहे, तर तुम्ही काय करणार आहात, 20 बदलून 30 करणार आहात. तीच गोष्ट सायंटिस्ट करतात, कारण ती गोष्ट टेंटेटिव्ह आहे, प्रोव्हिजनल आहे, तात्पुरती आहे. मग जर काय काही डाटा मिळतोय जो सांगतोय की याच्यामध्ये बदल करतो, अशा वेळी सायंटिस्ट बदल करणार आहे आणि त्या हायपोथेसिस त्या स्टेज प्रमाणे डेव्हलप होत जाणार आहे. ही स्लाइड समजली आहे का? समजली असेल तर नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. ओके, नेक्स्ट स्लाइड कडे जातोय. Deductive development of the hypothesis. After hypothesis is formulated, the scientist predicts certain observed facts from it. These predictions are the consequences deduced from the hypothesis. याचा अर्थ काय, ज्यावेळी एखादं प्रिन्सिपल, एखादं कारण किंवा एखादं सजेशन असेल एखाद्या घटनेमागचं, हे शोधल्यानंतर सायंटिस्ट काय करणार, ऍडिशनल डाटा घेणार आहेत. आता ऍडिशनल डाटा घेतल्यानंतर ते काय करणार आहेत, ही घटनेचं कारण आहे, याच्यावर नेक्स्ट स्टेज काय असेल हे पण ते सांगायचा प्रयत्न करतील. फॉर एक्झाम्पल अगेन मी कॉजेस ऑफ बर्निंगच घेणार आहे. एखादी गोष्ट जाळल्यानंतर जो काही तयार होते पदार्थ, त्याचं वजन ओरिजिनल गोष्टीपेक्षा जास्त काय हे शोधण्यासाठी त्याने काय सांगितलंय, हवा आहे आणि हवेतील काहीतरी घटक हे ज्वलनाच्या वेळी ती वस्तू शोषून घेते आणि त्यामुळे जे काय आहे ते जास्त वजनाची गोष्ट तयार होते. पण इकडे तो थांबत नाही, तो त्याने पुढे काय सांगितलं, याचाच अर्थ काय आहे, जोपर्यंत हवेमध्ये तो घटक आहे तोपर्यंत बर्निंग पॉसिबल आहे. याला म्हणायचे कॉन्सिक्वेन्सेस. इथे थिअरी ऍडिशनल फॅक्ट यावरून त्याने एक नवीन गोष्ट शोधली आहे की हवेमध्ये जोपर्यंत घटक म्हणजे आता आपल्याला माहिती ऑक्सिजन आहे तोपर्यंत बर्निंग होत राहील, ज्यावेळी ऑक्सिजन संपेल त्यावेळी त्या गोष्टीचं बर्निंग थांबणार आहे. याला म्हणायचे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस शोधणं किंवा एखादी गोष्ट प्रेडिक्ट करणं. कारण त्याने ऑब्झर्व काय केलं होतं, हवेमध्ये XYZ नावाचा घटक आहे तोपर्यंत बर्निंग होतं, त्यावरून त्याने प्रेडिक्ट काय केलं की तो घटक संपला की बर्निंग पण ऑटोमॅटिकली स्टॉप होईल. हे होतं डिडक्टिव्ह डेव्हलपमेंट. त्यानंतर लास्ट आहे टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. अ हायपोथेसिस इज टेस्टेड बाय अपील टू फॅक्ट्स. If the deduced consequences occurs, it is said to be confirmed, and if it is not, said to be disconfirmed. आता याचा अर्थ लक्षात घ्या, फक्त थिअरी सांगितली, ऍडिशनल फॅक्ट घेतली आणि फक्त त्याच्याप्रमाणे काय होईल भविष्यात हे प्रेडिक्ट केलं म्हणजे हायपोथेसिसची मेथड संपली असं नाही, तर त्याचं ऍक्च्युअल टेस्टिंग होणं आवश्यक आहे. आता टेस्टिंग दोन प्रकारे केलं जातं. जर ती गोष्ट कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये टेस्ट करणं शक्य असेल तर अशा वेळी लॅब मध्ये त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट करण्यात येतात, आणि जर ती गोष्ट कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये टेस्ट करणं शक्य नाही तर अशा वेळी त्या गोष्टीचं फक्त ऑब्झर्वेशन केलं जातं. एक्झाम्पल अगेन घ्या, कंट्रोल एन्व्हायरमेंटसाठी आपण बर्निंगचं एक्झाम्पल घेऊ शकतो. एखादी गोष्ट झाल्यानंतर ऑक्सिजन असेपर्यंत जळणार, ऑक्सिजन संपला की जळणार नाही, प्लस ऑक्सिजन शोषून घेतल्याने वजन वाढणार. ही गोष्ट आपण लॅबमध्ये किंवा क्लोज एन्व्हायरमेंट मध्ये करू शकतो. त्यासाठी वेगवेगळे मेटल घेऊन त्यांचं बर्निंग करून आपण बघू शकतो की खरोखर जास्त वजनाचा घटक मिळतोय का, ऑक्सिजन संपल्यानंतर त्याच्यावर काही परिणाम होतोय का, बरोबर आहे.
पण अशा प्रकारची गोष्ट आपण डिस्कव्हरी ऑफ नेपच्यूनच्या संदर्भात करू शकलो असतो का? लॅबमध्ये खरोखर नेपच्यून आणणं, युरेनस आणणं आणि का बाबा तू का हालचाल करत नाही अशा प्रकारचा शोध घेणं शक्य होतं का? नाही. मग ज्या गोष्टी लॅबमध्ये शक्य आहेत, फॉर एक्झाम्पल बर्निंग असेल, त्या लॅबमध्ये घेऊन एक्सपेरिमेंट केले जातील आणि ज्या गोष्टीवर आपला कंट्रोल नाही त्यांच्या बाबतीत ऑब्झर्वेशन केलं जाईल. ज्या प्रमाणात डिस्कव्हरी ऑफ नेपच्यूनच्या बाबत आपण म्हणतो की युरेनसची जी काही कक्षा होती त्या कक्षेत युरेनस फिरत नाहीये, याचा काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्न झाला. कारण शोधल्यानंतर दोन जे आहेत, आपण ॲडमचं नाव घेतलं होतं आणि दुसरी गोष्ट लेवेरेटचं नाव घेतलं होतं. या दोघांनी पोझिशन शोधली, पण ही गोष्ट फर्स्ट टाइम झालेली आहे का किंवा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालेली आहे का? नाही. त्याने बऱ्याचशा गोष्टीचा शोध घेतला असेल. या ठिकाणी त्याने काय केलंय, तर जो काही टेलिस्कोप असेल याचा वापर करून असेल शोध घेण्याचा अर्थ ऑब्झर्वेशन केलं असेल. कारण ह्या गोष्टी लॅबमध्ये करणं शक्य नाही. म्हणून सांगतोय काय, की एखादा हायपोथेसिस ज्यावेळी आपण आणतो त्याच्यावर रिसर्च करतो, ऍडिशनल फॅक्ट आणतो आणि प्रेडिक्ट करतो, त्यावेळी ती गोष्ट इस्टॅब्लिश होण्यासाठी लास्ट स्टेज आणि सर्वात महत्त्वाची स्टेज आहे टेस्टिंग. मग जर ती गोष्ट लिमिटेड एरियामध्ये किंवा कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये करणं शक्य असेल तर अशा वेळी ती गोष्ट आपण लॅबमध्ये टेस्ट करणार आहोत. आणि जर ती गोष्ट ही लिमिटेड एन्व्हायरमेंट मध्ये टेस्ट करणं शक्य नसेल तर अशा वेळी ती गोष्ट घडताना आपण फक्त ऑब्झर्व्ह करणार आणि ऑब्झर्वेशन वरून ठरवणार आपला हायपोथेसिस बरोबर आहे किंवा नाही. आणि दोन्ही टेस्ट मध्ये गरजेचं काय, आपला हायपोथेसिस जी काही गोष्ट प्रेडिक्ट करते किंवा ज्या काही गोष्टीचं कारण बनण्याचा प्रयत्न करते तसंच प्रत्यक्षात घडणं. जर तसं प्रत्यक्षात घडलं नाही तर अशा वेळी आपला हायपोथेसिस चुकीचं आहे असं मानलं जाईल आणि नवीन गोष्ट शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. ही स्लाइड समजली आहे का बघा? जर काही शंका असेल तर विचारा. नेक्स्ट स्लाइड राहतोय. नेचर ऑफ हायपोथेसिस. इकडे काय म्हटलंय बघा, पहिल्यांदा डेफिनेशन आहे. अ हायपोथेसिस मे बी डिफाइंड ॲज अ टेंटेटिव्ह सपोजिशन विच इज पुट फॉरवर्ड फॉर एक्सप्लेनिंग द फॅक्ट दॅट कॅनॉट बी अंडरस्टूड विदाउट इट. याचा अर्थ काय, हायपोथेसिस हे अशा प्रकारचं सजेशन आहे जे प्रोव्हिजनल आहे किंवा टेम्पररी आहे, ज्याच्या संदर्भात अशा गोष्टींचा अर्थ लावण्याचा किंवा अशा गोष्टींचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो ज्याचा अर्थ ज्याचं कारण त्या हायपोथेसिस शिवाय मिळू शकत नाही. याचं कारण काय, एक्झिस्टिंग रूल ज्यावेळी आन्सर देऊ शकत नाही त्याचवेळी तुम्ही हायपोथेसिस कडे येता. आणि म्हणूनच काय, ती जी काही सिच्युएशन आहे, जो काही फॅक्ट आहे ती एक्सप्लेन करण्याची कॅपॅसिटी ही फक्त आपल्या हायपोथेसिस कडेच असणार आहे. फक्त लक्षात ठेवायची गोष्ट टेंटेटिव्ह काय, तर आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं एक्सपेरिमेंट. टेस्टिंग होऊन जर ती गोष्ट प्रूव्ह झाली तर हायपोथेसिस इस्टॅब्लिश होईल आणि जर ती टेस्टिंग मध्ये प्रूव्ह झाली नाही तर हायपोथेसिस डिस्कार्ड होईल. आणि म्हणूनच आपला हायपोथेसिस नेहमी टेंटेटिव्ह असणार आहे. तर आता याचे कॅरेक्टरिस्टिक बघूया. पहिलं आहे अटेम्प्ट ॲट एक्सप्लेनेशन. एव्हरी हायपोथेसिस इज अन अटेम्प्ट ॲट एक्सप्लेनिंग फॅक्ट. इकडे पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगायची आहे, ज्या ज्यावेळी एक्झिस्टिंग रूल एक्झिस्टिंग लॉ असो, तो जी काही गोष्ट आहे जे काही घडतंय ते एक्सप्लेन करू शकणार नाही, त्यावेळी कोण ना कोणतरी माणूस असेल किंवा शास्त्रज्ञ असेल, तो काहीतरी सजेस्ट करेल किंवा कॉमन मॅन तो सजेस्ट करू शकतो. म्हणजे जे काही सजेशन त्याचं बेसिक पर्पज काय आहे, तर त्या गोष्टीचं ज्या गोष्टी संदर्भात इतर कोणी माणूस उत्तर देऊ शकत नाही त्याचं स्पष्टीकरण देणं, ते का घडलंय सांगणं. हायपोथेसिसचा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक असेल अटेम्प्ट एट एक्सप्लेनेशन. याचा अर्थ काय, जी गोष्ट कोणी एक्सप्लेन करू शकत नाही ती एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणं. Second आहे provisional. A hypothesis claims to explain facts, but this claim has yet to be tested. So hypothesis always has a kind of provisional character. आता याचा अर्थ काय लक्षात घ्या, तात्पुरता आहे. जसं आपण ऍडमिशनच्या संदर्भात बघितलेलं आहे, प्रोव्हिजनल आणि नॉन प्रोव्हिजनल दोन प्रकारचे ऍडमिशन असतात. प्रोव्हिजनल वाले तात्पुरते असतात, त्यांची ऍडमिशन अजून कन्फर्म व्हायचं असतं. तीच गोष्ट इकडे सांगितलेली आहे. हायपोथेसिसने जरी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला असेल तरी सुद्धा ते टेस्टिंग व्हायचं बाकी असतं. आणि जोपर्यंत टेस्टिंग होत नाही तोपर्यंत टेंटेटिव्ह म्हणजे प्रोव्हिजनल राहणार आहे. आणि जर टेस्टिंग झालं आणि एस्टॅब्लिश झालं तर ते परमनंट होईल, अदरवाईज ते प्रोव्हिजनल राहतं. ही स्लाइड समजली का बघा? जर काही शंका असेल, जर काही समजलं नसेल तर विचारा. ओके, नेक्स्ट स्लाइड कडे येतोय. पुढे ऑर्गनायझिंग प्रिन्सिपल. Before hypothesis is formulated, each fact stands out separately. It appears unrelated to other facts. A hypothesis introduce order into facts. याचा अर्थ लक्षात घ्या, जोपर्यंत एखादी गोष्ट एस्टॅब्लिश होत नाही, जोपर्यंत हायपोथेसिस एखाद्या गोष्टीचं कारण सांगत नाही, तोपर्यंत घडणाऱ्या घटनांमध्ये काही रिलेशन आहे असं आपल्याला वाटत नाही. पण ज्यावेळी हायपोथेसिस येतं, ज्याचा रूल बनतो, त्यानंतर ते ऑर्गनाइज करण्यात येतं. याचा अर्थ काय, तर त्या गोष्टी अरेंज करण्यात येतात आणि त्यात एक रिलेशन एस्टॅब्लिश केलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या फळाचं झाडावरून खाली पडणं असेल, भरती ओहोटी येणं असेल आणि चंद्राचं पृथ्वीभोवती फिरणं असेल, या गोष्टी रिलेटेड आहेत असं आजपर्यंत कधी कोणाला वाटलं नव्हतं. पण ज्यावेळी न्यूटनने शोध लावला की ग्रॅव्हिटीमुळे पडणारं जे काही फळ आहे ते खालीच पडतंय, ग्रॅव्हिटी प्लस मून यांचे एकत्रित इफेक्टमुळे हाय टाईड लो टाईड म्हणजेच भरती ओहोटी होते, ग्रॅव्हिटीच कारण आहे चंद्राचं पृथ्वीभोवती फिरणं, त्यावेळी लक्षात येतं की या तिन्ही गोष्टी रिलेटेड आहेत. अशाच प्रकारे हायपोथेसिस काय करणार आहे, ज्या गोष्टी इंडिव्हिज्युअली आपल्याला कधी रिलेटेड वाटत नाही त्या गोष्टी ज्यावेळी एखादं तत्व, ज्यावेळी एखादं कारण इस्टॅब्लिश होईल त्यावेळी इंटर रिलेटेड आहेत आणि ते कशा प्रकारे इंटर रिलेटेड आहेत हे समजून घ्यायचं किंवा सांगण्याचा प्रयत्न हायपोथेसिस करेल. आणि त्यामुळे होतंय काय,
त्या गोष्टी अनुक्रमे किंवा एका विशिष्ट क्रमाने किंवा विशिष्ट जागी अरेंज करायचं काम सुद्धा हायपोथेसिस करते. लास्ट आहे रिझल्ट ऑफ रॅशनल ऍक्टिव्हिटी. What hypothesis is proposing depends upon the imagination of the investigator. It can be said that a hypothesis is a result of rational activity because thinking is involved in it. याचा अर्थ लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीचं कारण शोधण्यासाठी ज्याप्रमाणे तुमचे नॉलेज पाहिजे तेवढीच तुमच्याकडे कल्पकता पाहिजे. जर तुमच्याकडे इमॅजिनेशन नसेल तर अशा वेळी तुम्ही नक्की ती गोष्ट का घडली शोधून काढू शकत नाहीत. रॅशनल ऍक्टिव्हिटीचा अर्थ काय, एखाद्या माणसाच्या विचार केल्यामुळे किंवा विचार करण्याच्या कॅपॅसिटीमुळे तो रिझल्ट मिळणं. हायपोथेसिसच्या बाबतीत तीच होते, ज्यावेळी एखादी घटना घडते ज्याचं उत्तर एक्झिस्टिंग गोष्ट देऊ शकत नाही, त्यावेळी माणूस विचार करतो, त्याच्या तर्कशक्तीचा वापर करतो, त्याच्या कल्पकतेचा वापर करतो आणि त्या गोष्टीचं काही ना काहीतरी कारण शोधायचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, हे जे काय हायपोथेसिस आहे ते रिझल्ट आहे का रॅशनल ऍक्टिव्हिटीचं, म्हणजे आपले विचार करण्याच्या क्षमतेचं, आपल्या कल्पकतेचं, आपल्या इमॅजिनेशनचं. तर आज जो काही पार्ट कव्हर करायचा होता तेवढं झालेलं आहे. या स्लाइड पैकी कोणत्याही स्लाइडमध्ये किंवा या स्लाइडमध्ये जर काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. तर कोणालाही काही शंका नाही असं मानतोय. आता ही जी काही पीपीटी आहे याची पीडीएफ करून ग्रुपवर शेअर करतो. एकदा वाचून घ्या. जर काही नाही समजलं तर व्हॉट्सअपवर मेसेज करा. हॅव गुड डे.